जंगलातील भीषण आगीत शेतकऱ्याचे कोट्यवधीचे नुकसान भरपाईच्या मागणीसाठी प्रशासनाकडे धाव। रामटेक तालुक्यातील मौजा बोर्डा येथे लागलेल्या भीषण आगीमुळे शेतकऱ्याचे कोट्यवधी रुपयाचे नुकसान झाले आहे। 5 मार्च रोजी दुपारी 1 वाजता जंगलामध्ये अचानक आग भडकली आणि काही वेळातच शेतामध्ये पसरली। यामुळे शेतकऱ्याचे संपूर्ण पीक आणि झाडे जळून खाक झाली। बोर्डा सराखा परिसरात मुजफ्फर हुसैन यांची सर्वे नंबर 191 मध्ये 6.21 हेक्टर शेती आहे। अचानक जंगल परिसरातून लागलेल्या आगीत या शेतातील 1000 आंब्याची झाडे, 5000 मोहगणी झाडे, 500 लिंबूची झाडे आणि 5000 बांबूची झाडे होती, जी पूर्णतः जळून खाक झाली आहेत। याशिवाय शेतीभोवतीचे तार, कंपाऊंड आणि ठिबक सिंचनासाठी वापरलेली पाईपलाईनही आगीत जळून खाक झाली आहे। त्यामुळे संपूर्ण शेतीचे मोठे नुकसान झाले आहे। शेतीत शेतीचे दिवाणजी बिपिनभाई नन्नूभाई सावलिया आणि सुमारे 20 मजूर काम करत होते। आग लागताच त्यांनी तात्काळ आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला, मात्र आगीने झपाट्याने संपूर्ण शेत व्यापले। अनेक तासाच्या प्रयत्नानंतर संध्याकाळी 5:15 वाजता आग आटोक्यात आणण्यात यश आले, पण तोपर्यंत सर्व काही जळून खाक झाले होते। या आगीमध्ये नेमके कोण जबाबदार आहे, ही आग नैसर्गिकरित्या लागली की कोणीतरी मुद्दाम पेटवली, यासंबंधी शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे। शेतकऱ्यांनी या आगीमागील सत्य समोर यावे, दोषीवर कारवाई व्हावी आणि सरकारकडून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी केली आहे। सय्यद नाझर हुसैन, सय्यद मुजफ्फर हुसैन, माजी आमदार आणि नूरजहाँ बेगम सय्यद नाझर हुसैन यांनी उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, वन विभाग, पोलीस विभाग, कृषी विभाग आणि ग्रामपंचायतीकडे अर्ज सादर केला आहे। शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे 3 प्रमुख मागण्या केल्या आहेत। आगीची सखोल चौकशी करून दोषीवर कठोर कारवाई करावी, नुकसानीचे तातडीने पंचनामे करून योग्य नुकसान भरपाई द्यावी, शेतकऱ्यांना भविष्यात अशा आपत्तीपासून संरक्षण देण्यासाठी उपाययोजना कराव्यात। या घटनेची गंभीर दखल घेत प्रशासनाने तपास सुरू केला असून पंचनाम्याची प्रक्रिया वेगाने सुरू करण्यात आली आहे। घटनास्थळी पोलीस कर्मचारी व तलाठी पोहोचले असून त्यांनी पंचनामा तयार केला असून अद्याप कोणतीही नुकसान भरपाई जाहीर करण्यात आलेली नाही। शेतकऱ्याचे कोट्यवधीचे नुकसान झाल्याने त्यांना तातडीने मदत मिळावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे। प्रशासन या प्रकरणात किती तत्परतेने मदत करणार आणि दोषीवर कारवाई होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। विदर्भ कल्याण न्यूज नेटवर्कसाठी राजू कापसे, रामटेक प्रतिनिधि। कल अचानक आग लगी, मेरी खेत में आ गई जंगल से और पूरा 20 एकड़ में पूरा नुकसान हो गया। पूरा जगह साफ हो गई। यहाँ बगीचा था मेरा, 1000 झाड़ आम का था, बांस का झाड़ था 1000, 5000 मोगनी था, नींबू था 500 झाड़, वो पूरा ड्रिप इरिगेशन पूरा था, वो पूरा जलकर राख हो गया है।